तरी युती होते असं बघा, नाही. आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही. माझी किती भाकितं खरी झाली आणि त्या भाकितामुळे ते कसे मंत्री झाले 3-1 वर्षापूर्वी हे त्यांना पक्का माहिती आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न भाकिताचा नसून राजकीय आकलनाचा आहे. मेंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत. जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्तीविरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही. आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो. बरोबर आहे. हे सक्तीपुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे हे सगळे त्यांचे सहकारी आहेत. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे. याच्याबद्दल ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही. तुम्ही तुमचं राजकारण करताय. तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात. मराठी द्वेष्टापणातून एकत्र आलेला आहात. आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतोय. त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच, जे आहेच. उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे. हा डांबराचा व्यवहार नाहीये, हा मराठी भाषेचा व्यवहार.